ज्या दिवशी मी खूप जास्त थकलेली असते ना, त्या दिवशी देव माझी खरंच मदत करतो म्हणजे करतो. हा माझा अनुभव आहे. या काल ज्या आलेल्या दोघीजणी होत्या ना, त्यांनी सेकंड फ्लोअरची पूर्ण क्लिनिंग तर करून दिलीच दिली. त्याच्यानंतर त्यांनी जे तांदूळ आणले होते ना, त्या तांदळाची पण चाळणी मारून साफसफाई करून दिली. त्यानंतर गावाकडून आणलेली ज्वारी, डाळ जे होतं ना, ते सगळं मी वाळवून ठेवलं होतं. त्यांनी चाळणी मारून नीट करून ड्रममध्ये भरून ड्रम वरतीपर्यंत पोहोचवून दिले मला. आणि हे जे तांदूळ आहेत ना नवीन भरलेले, त्याला दिवेलसुद्धा लावून दिलं. त्यांनी सगळं करून दिलं मला रेडी. ड्रम वरती आणून पोचवून सुद्धा ठेवला. तो फक्त मी स्टोरूममध्ये नीटनीटकं ठेवण्याचं काम केलं. मी सांगेल त्याप्रमाणे व्यवस्थित मला जसं हवं होतं तसं त्यांनी मला करून दिलं. खूप भारी वाटतं. पैसे देऊन का होईना पण आपल्या वेळेत आपल्याला कोणीतरी मदतीला येतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे माझं वर्षाचं काम आहे, म्हणजे वर्षभर मला टेन्शन नाही. आता हे नीटनीटकं करून ठेवलं की कसं असतं ना, धान्य आणि जे डाळी वगैरे असतात ना, ते गरम करून चांगलं गरम गरमच एका पॉलिथिनमध्ये टाकून ते जर डब्यामध्ये टाकलं ना, तर त्याला काहीच होत नाही. आणि माझ्या डाळी खरंच ही चणाची डाळ जी आहे ना, यावर्षी आमची झालीच नाही. खरं वेळच नाही भेटला करायला, म्हणून गेल्या वर्षीची मम्मीने दिली होती. आता ह्या डाळीला जर का गरम गरम तापवून असं भरून ठेवलं ना पॉलिथिनमध्ये घालून डब्यात, तर ती 2 वर्षापर्यंत चांगली राहते. पॉलिथिनमध्ये ठेवल्याने त्यातमध्ये बाहेरची हवा अजिबात जात नाही. डाळी दुळीच नाही तर गावाकडून आल्यानंतर कपडेही धुवून व्यवस्थित ठेवावे लागतात. तेही काम माझं चालू आहे. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.